नमस्कार. नाशिकच्या आगामी कुंभमेळ्यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वक्तव्य अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. एका मंत्र्याच्या एका विधानानं आता मोठी चर्चा सुरू झालीय. कुंभमेळा म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि लाखो भाविकांचा महासागर. पण याच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता एक नवीन वाद निर्माण झालाय. कारण राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी नाशिकच्या कुंभमेळ्याबाबत एक स्पष्ट आणि ठाम मत व्यक्त केलंय. त्यांनी म्हटलंय की कुंभमेळ्यात स्टॉल लावायचे असतील तर ते फक्त हिंदूंनीच लावावेत. या वक्तव्यानंतर राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा सुरू झालीय. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे भरला जाणारा सिंहस्थ कुंभमेळा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानला जातो. दर 12 वर्षांनी होणाऱ्या या कुंभमेळ्यासाठी देशभरातून आणि विदेशातूनही लाखो साधू, संत आणि भाविक नाशिकमध्ये येतात. या काळात संपूर्ण शहरात धार्मिक वातावरण तयार होतं. मोठ्या प्रमाणावर बाजारपेठा उभ्या राहतात, तात्पुरती दुकानं आणि स्टॉल्स लावले जातात आणि भाविकांसाठी अनेक सुविधा तयार केल्या जातात. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात हिंदू व्यावसायिक आणि कामगारांची एक सूची प्रकाशित करण्यात आली. या कार्यक्रमात बोलताना राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी कुंभमेळ्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं की कुंभमेळा हा हिंदू धर्माशी संबंधित धार्मिक कार्यक्रम आहे आणि त्यामुळे या मेळ्यात लावले जाणारे स्टॉल किंवा दुकानं हिंदूंनीच लावावीत अशी त्यांची भूमिका आहे. त्यांनी पुढे असंही सांगितलं की कुंभमेळ्यासारख्या धार्मिक कार्यक्रमात भाविक मोठ्या श्रद्धेनं येतात, त्यामुळे लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. त्यांनी असा दावा केला की काही वेळा दुकानांच्या बाहेर एक नाव असतं पण दुकान चालवणारी व्यक्ती दुसरी असते. त्यामुळे लोकांनी कोणाकडून खरेदी करतो आहोत याबाबत जागरूक असावं असंही त्यांनी सांगितलं. नितेश राणे यांनी हे वक्तव्य केल्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. काही लोकांनी या वक्तव्याचं समर्थन केलंय. त्यांचं म्हणणं आहे की कुंभमेळा हा पूर्णपणे हिंदू धार्मिक कार्यक्रम आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी हिंदू व्यावसायिकांना प्राधान्य देण्याची मागणी चुकीची नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंभमेळ्यात स्टॉल लावण्यासाठी कोणते नियम असतील याबाबत अद्याप प्रशासनानं अधिकृत धोरण जाहीर केलेलं नाही. त्यामुळे नाशिकच्या आगामी कुंभमेळ्यात दुकानं आणि स्टॉल्स कोण लावू शकतील याबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही. प्रशासन किंवा सरकारकडून याबाबत पुढील काळात स्पष्ट नियम जाहीर होण्याची शक्यता आहे. एकूणच पाहिलं तर एका वक्तव्यामुळे नाशिकच्या कुंभमेळ्याच्या आधीच मोठी चर्चा सुरू झालीय. कुंभमेळा म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि लाखो लोकांचा विश्वास. पण त्याचबरोबर या मेळ्यात व्यापार, व्यवस्थापन आणि सामाजिक समतोल यांचाही मोठा प्रश्न असतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पुढे सरकार किंवा प्रशासन कोणता निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या आणि सविस्तर बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंतही जरूर शेअर करा. धन्यवाद.